यावेळचा फटका मात्र आपण पाहता आडव्या बॅटने खेळायचा होता. अतिश वारंगे आपल्याला पाहायला मिळतो. अमर वारंगे यांचे बंधू आहेत आणि अतिश वारंगे यांनी पदार्पण केले 40+ क्रिकेटमध्ये. मास्टर 40+ शिरवणे. सिद्धू कुंभार गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतो, डॉट बॉल. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. अमित भोईर चेंडूपर्यंत जातील तोपर्यंत एक सिंगल रन म्हणजे अकाउंट जे आहे ते ओपन झालं या ठिकाणी. टीम मास्टर 40+ शिरवणे टीमचं प्रभावित केलं, खऱ्या अर्थाने या सरप्राईज केलं या शिरवणे 40+ टीमने. प्लेऑफ्समध्ये ते दाखल झालेले आहेत आणि भरपूर मोठी गोष्ट त्यांच्यासाठी. यावेळचा फटका समोरच्या दिशेला अतिश वारंगे यांच्या बॅटमधनं आलेला आहे. अनिकेत चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. फटक्यामध्ये जोर नव्हता. जर फटका प्रॉपर बॅटला लागला असता तर कदाचित ही सीमारेषा जी आहे ती ओलांडली असती चेंडूने. एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत विकेट एकही गमावलेली नाहीये. सचिन भोर येत आहेत बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती. कालच्या मॅचचे हिरो शिरोणे 40+ टीमचे. यावेळचा बॉल पण एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. रणनीती पहा, रणनीती कदाचित आखलेली आहे सिद्धू कुंभारने. शरीरापासून दूर ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. कदाचित बॅटला एज लागेल आणि जो स्लिप तैनात केला अमित भोईर त्यांच्या हातामध्ये कॅच जाईल. हा गेम प्लॅन कदाचित असं मला वाटतं त्या बॉलवरती तसंच काहीतरी दिसलं. बाहेरच्या दिशेला बॉल होता तो. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला फिरकावण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सिद्धू कुंभार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 धावा धावफलकावरती लागल्यात. धावा आलेल्या नाहीयेत या ओव्हरमध्ये. चला एलिमिनेटर आहे या मॅच मधून जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पाहायला मिळतोय. सचिन भोईर डायरेक्ट हिट झाली असती तर काम तमाम झालं असं. सचिन भोईर यांचं पहिलं षटक लाजवाब पाहायला मिळालं. सिद्धू कुंभार यांचं फक्त 3 धावा खर्च केल्यात. विकेट जरूर मिळाली नाही पण दमदार सुरुवात जयसाई टीमची पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिल्या संपलं. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो. प्रथमेश कुंभार आला. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल प्रथमेश कुमार. राईट मोर विकेट. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. हा डॉट बॉल पाहायला मिळतो. सुरुवात याही ओव्हरची लाजवाब पाहायला मिळते. सिद्धू कुंभार काय पाहिजे, काय झालंय, काय पाहिजे यार. आरामात आरामात. सिद्धू कुंभार जे मिडॉनला क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसत आहेत. प्रथमेश कुंभार आहेत गोलंदाजी मार्कवरती. सिद्धू कुंभार यांचे लहान बंधू आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार होतोय. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. स्लिप तैनात नाही आणि एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. सचिन भोईर यांना आज मात्र शांत ठेवण्याचं काम जयसाई 11 या टीमने केलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये शिरोणे प्रतिष्ठान या शिरोणे प्रतिष्ठानला पराभूत करणारे एकमेव ते फलंदाज सचिनजी भोईर आज जयसाई या टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना थोडासा मात्र चाचपडत आहेत.
त्यांच्या बॅटला बॉल व्यवस्थितरित्याने आजच्या दिवसामध्ये लागत नाहीये, परंतु हार म्हणणार आहे सचिनजी भोईर देखील नाहीयेत. गोलंदाज राईट अमोर द विकेटने प्रथमेश. यावेळचा फटका पुन्हा एकदा आपण पाहता बॅटची एज लागलेली. आणखीन एक बॉल डिक्लेअर रिझनमध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्त्वाचं. 6 बॉल अजूनपर्यंत सचिन भोईर यांनी फेस केलेले आहेत. त्यांच्या बॅटमध्ये रन्स फक्त 3 आलेले आहेत. सचिनजी भोईर हे एक खेळाडू आहे ज्याने मात्र प्ले ऑफपर्यंत घेऊन आले ते 40+ शिरोने टीमला, परंतु आज त्यांच्या बॅटला बॉल व्यवस्थितरित्याने लागत नाहीयेत. आता 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमधून 2 तरी मोठे फटके खेचावे लागतील. षटकार किंवा चौकार काही असू दे, धावा येणं भरपूर महत्त्वाचं असणार शिरोने 40+ या टीमसाठी. राईट अमोर द विकेटने प्रथमेश कुंभार आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर महत्त्वाची मॅच दोन्ही टीम्ससाठी. यावेळचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. 22च्या माध्यमातून 1 रन जरूर मिळेल. या एक धावसंख्येने संघ मात्र थोडासा पुढे चालला. आजच्या दिवसामधील मात्र क्रिकेटच्या दिवसातील सर्वात मोठा दिवस असेल आज. भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 टीम्समध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये. आणि अव्वल दर्जाची जी मॅच असेल यात काही शंका नसेल. हरीश श्रॉफ यांचा इंटरव्ह्यू आम्ही कालच ऐकला आणि हरीश श्रॉफने सांगितलं की दुबईच्या मैदानावरती आम्ही भारतीय संघाला 2 वेळा पराभूत केला आणि तिसऱ्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण त्यांना कोहलीची हवा काय माहिती आहे. विराट कोहलीची बॅट जर चालली ना तर हरीश श्रॉफला पुन्हा एकदा ते षटकार आठवतील जे ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरती मेलबर्नच्या मैदानावरती ठोकले होते. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेला. प्रथमेश कुंभार यांच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी दोन्ही बंधूंची पाहायला मिळाली. सिद्धू कुंभार मोठ्या बंधूंनी मात्र खूप चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र प्रथमेश कुंभार याही गोलंदाजाने मात्र खूप चांगली कामगिरी केलेली आतापर्यंत. 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. 4 बॉलचा खेळ, 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. मोठी विकेट आहे. यास मिळाली या सचिन भोईर अगदी सस्त्यामध्ये बाद झालेत. आज शिरोने 40+ टीमला मोठा धक्का लागलाय. सचिन भोईर हे बाद झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्त्वाचं होतं, पण त्यांच्या बॅटमध्ये रन्स आलेले नाहीयेत. 6 वरती लागला पहिला धक्का. या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना जय साई 11 संघ पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवणाची खऱ्या अर्थाने मेजवानी चाखायला मिळेल, आनंदजी पाटील असतील, जयवंतजी मडवी असतील, नरेशजी सुतार असतील, जयदेवजी पाटील साहेब असतील आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व जे आमच्यासाठी जेवणाची सोय करतात यांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो. आणि राकेशजी पाटील यांचा खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून ही मेजवानी आहे आम्हाला जेवणाची आजच्या दिवसामध्ये. चला, प्रथम सुतार आलाय गोलंदाजी मार्कवरती. टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती, टीमचा नेता प्रथम सुतार. पहिल्याच बॉलवरती सिंगल आलेली आहे अतिश वारंगे यांच्या बॅटमधनं. फुल टॉस बॉल होता. अतिश वारंगेला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. संतोष सुतार आलेत बॅटिंगसाठी नंबर क्रमांक 3 वरती. यावेळचा बॉल बॅकवर्ड वरती जाऊन कट केलाय. अमित भोईर चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत फक्त एक सिंगल रन.
एका सिंगलने मात्र टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 8 धावा दाफलकावरती लागल्यात. चला आतिश वारंगे यांच्यासाठी हा बॉल होता, भरपूर लांब होता हा बॉल, झेल पकडला गेला आतिश वारंगे यांचा. फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर, मोठा धक्का लागलाय प्लस शिरवणे टीमला. आतिश वारंगे बॅक टू द डगआउट. चंद्रकांत आलेले आहेत बॅटिंगसाठी नंबर क्रमांक 4 वरती. 8 धावा दाफलकावरती. प्रथम सुतार राईट मोर द विकेट. यावेळेचा बॉल गतीमध्ये परिवर्तन कदाचित पाहायला मिळालं. ज्यावेळेस टप्पा पडला आजच्या दिशेला चेंडूने वळण घेतलं. चला तर प्रथम सुतार आणि संतोष सुतार हे खऱ्या अर्थाने काका आहेत प्रथम सुतार यांचे, आणि काकांना बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत प्रथम सुतार. काकांची विकेट घेतलेली आहे प्रथम सुतारने. फलंदाज क्रमांक 3 संतोष सुतार मैदानाच्या बाहेर. पूर्णपणे बॅकफूट वरती शिरोणे फुटी प्लस संघ पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जो खेळ झाला तो आजच्या दिवसामध्ये त्यांचा पाहायला मिळाला नाही आम्हाला. यावेळचा बॉल मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढला, फक्त एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 10 धावा दाफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10 धावा दाफलकावरती लागल्यात. जगदीश आणि चंद्रकांत खेळतात. मास्टर 40 प्लस शिरवणे संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 12 बॉलमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं. चला तर चंद्रकांत यांनी जर
2 षटकार लगवले तर जयवंतजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. आणि प्रथम सुतार यांच्यासाठी सुवर्ण संधी ओके दिलेले आहेत. कशासाठी विकेट घेतले त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना आले. आमचे प्रणित जोशी यांचे पिताश्री प्रल्हादजी जोशी सर यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे आणि अमित भोईर हे आपल्याला पाहायला मिळतात. कोणीही षटकार ठोकला तरी 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला कधी पण 2 बॉलात 2 म्हणजे 2 षटकार तुमच्या इनिंगमध्ये 2 षटकार ठोका आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला मिळेल जयवंतजी भोईर यांच्याकडनं. यावेळचा फटका चांगला पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एलिव्हेशन मिळालंय का? यस मिळालाय. चेंडू सीमारेषा पार. जय पाटील यांच्यावरती प्रतिहल्ला. षटकार येतोय जगदीश यांच्या बॅटमधनं. पहा जयवंतजी भोईर यांनी त्यांना पारितोषिक लावलं आणि पारितोषिक लावल्यानंतर मात्र षटकार आलेला आहे. अमित भोईर आपल्याला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. थोडासा त्यांच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांना शेअर करत असताना अमित भोईर लाजवाब फलंदाज आहेत त्यात काही शंका नाहीये. अग्रिकोळी प्रीमियर लीग सारखी स्पर्धा त्यांनी खेळलेली आहे परंतु आता थोडेसे इंजर्ड झाले त्यामुळे क्रिकेटपासून थोडेसे दूर चाललेले आहेत परंतु टॅलेंट त्यांच्यामध्येही खूप चांगला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अमित भोईर यांना तुम्ही पाहता. व्हाईट बॉल आहे पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पंच सचिन साहू सर आपल्याला पाहायला मिळतात. सचिन साहू सर आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याने मात्र भरपूर चांगली आम्हाला साथ दिलेली आहे. गोलंदाज जय पाटील आहे. 19 धावफलकावरती लागल्यात. 3 आतापर्यंत 4 बॉल आतापर्यंत झालेत. यावेळचा फटका मात्र समोरच्या दिशेला खेळल्यात. क्षेत्ररक्षक येत आहेत सिद्धू कुंभार आणि झेल पकडला. अगदी सोपा. जगदीश यांचा खेळ संपलेला आहे. 5व्या बॉलवरती मिळाली आहे जय पाटील यांना एक सफलता. जय पाटील जे मात्र गोपाळ काळाला भरपूर चर्चेमध्ये असतात शिरोणे गावामध्ये आणि मानाची हंडी फोडण्यामध्ये यशस्वी सातत्याने ते राहिलेले आहेत. कदाचित 3 ते 4 वेळा लगातार त्यांनी ती शिरोणे गावाची मानाची हंडी जी आहे ती फोडलेली आहे. चला तर नवीन आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सुनील जोशी यांच्यासाठी सुवर्ण संधी. 1 षटकार ठोकला तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल त्यांना जयवंतजी भोईर यांच्याकडनं. 19 धावफलकावरती 4 विकेट आतापर्यंत गेले. शेवटचा बॉल जय पाटील यांचा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळचा फटका बॅटची एज लागलेली आहे. विकेट किपर अमित भोईर चेंडूपर्यंत जातील तोपर्यंत मात्र 20 धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 20 धावफलकावरती आहेत अमित भोईर आणि प्रथम सुतार जय पाटील, सिद्धू कुंभार, प्रथमेश कुंभार. खूप चांगला संघ प्रस्थापित केला. अनिकेत तांडेल ज न्यू यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये धुमाकूळ घातला होता या फलंदाजाने. अनिकेत आला. अनिकेतचा पहिलाच बॉल ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रथमेश कुंभार आणि जय पाटील यांच्या दोघांच्या मध्ये. 2 धावा इथून मात्र वाचवल्या गेल्यात आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
जयवंतजी भोईर यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल, परंतु षटकार येत नाहीयेत. जॅक्स मात्रे, कालच्या दिवसामध्ये अमर वारंगेचा झेल कोण विसरेल. उलटफेर तिथून झाला. अमर वारंगे जर त्या मैदानावरती असता तर कदाचित वाघोबा टायगर्स थोडंसं संकटामध्ये असतं, परंतु जॅक मात्रेने कॅच का अप्रतिम पकडला अमर यांचा. यावेळचा बॉल चेंडूने उसळी घेतलेली आहे. सरळ विकेट किपर अमित भोईर यांच्या हातामध्ये. अमित भोईर काहीतरी सल्ला देत आहेत अनिकेत तांडेल यांना. ज्यावेळेस बॉल पिच झाला त्याच्यानंतर त्याचं रिएक्शन थोडंसं वेगळं पाहायला मिळालं. काय सांगण्याचा प्रयत्न करतात ते कळालं नाहीये, परंतु गोलंदाजाला निश्चितप्रमाणे कळेल असेल. यावेळचा बॉल बिमर टाकलाय. कदाचित असं वाटतंय की काय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पाहूयात. यस, भीमर चेंडू टाकला गेला. अमित भोईर काही गरज होती का? चांगली गोलंदाजी तो करत होता. तुम्ही सल्ले दिले आणि प्रेशर गोलंदाजावरती आला. चला, चंद्रकांत यांना देखील सुवर्ण संधी आहे. जर षटकार ठोकला तर त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज. कोणी षटकार ठोका, 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. आणि षटकार आलाय की काय, इट्स अ मॅक्सिमम. वाव, व्हॉट अ शॉट. 30 या आकड्यावरती आता संघ जाऊन पोहोचलाय. अनिकेत तांडेल यांच्यावरती प्रतिहल्ले पाहायला मिळत आहेत. जयवंतजी भोईर यांच्याकडे त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. फ्री हिटचा बॉल होता आणि या फ्री हिटच्या बॉलवरती आपण पाहताय षटकार ठोकण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत चंद्रकांत. 30 धावा दाफलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये लाजवाब पाहायला मिळते. चला, प्रत्येक षटकारसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज सियाल राईट आर्म राऊंड द विकेट. अनिकेत तांडेल 10 धावा खर्च केल्यात. चला, समोरच्या दिशेला खेळल्यात. समोरच्या दिशेला प्रथम सुतार आहे. त्यांच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलाय. सीमा रेषा पार. आणखीन 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि संजय दादा यांचा प्रेडिक्शन जे आहे ते खोटं ठरलेलं आहे. 31 वरती थांबतील, परंतु 36 धावा झालेल्या आहेत. 1000 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. जेवढे षटकार ठोकाल तेवढे 500 रुपयाचा कॅश प्राइज जयवंतजी भोईर यांच्याकडे तुम्हाला मिळतील. 1000 रुपये तर कमवलेले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा दाफलकावरती. 4 विकेट गेलेत. संकट मोजक बनून आलाय चंद्रकांत या मास्टर 40+ शिरोने टीमसाठी. 4 बॉल मध्ये 14 धावसंख्येची खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अनिकेत तांडेल थोडासा मागडा पाहायला मिळतो आपल्याला. 16 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत. चंद्रकांत षटकार ठोका, 500 रुपयाचा कॅश प्राइज खिशामध्ये. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम झाला, परंतु षटकार आलाय का तिसरा आलाय. वाव, लाजवाब षटकार पाहायला मिळतात. हॅट्रिक षटकारांची पाहायला मिळते. आणि जयवंतजी भोईर यांचा खिसा मात्र खाली होत असताना 1500 रुपयाचा कॅश प्राइज. अमित भोईर, काहीतरी सल्ले द्यावे लागतील तुम्हाला. जेवढा अनुभव तुमच्याकडे आहे तेवढा अनुभव या टीम मध्ये कोणाकडेच नाहीये. अमित भोईर थोडीशी चर्चा करत असताना धावफलकावरती धावा 42 लागलेले आहेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये प्रथम सुतार. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा तर भरपूर झाल्यात. 42 धावा फायटिंग स्कोर उभा केलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. शेवटचा बॉल मात्र डिक्लेअर रिझन मध्ये अमित भोईर यांचा एक्सपिरियन्स थोडासा कमी आला. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल. 43 धावा दाफलकावरती 44 धावसंख्येचा आव्हान टार्गेट सेट केलाय. फायटिंग स्कोर उभा केलाय. अनिकेत यांचा 23 धावसंख्येचं मोठं षटक पाहायला मिळालं. चंद्रकांत यांच्या बॅटमधनं 3 लगातारचे षटकार पाहायला मिळाले. आणि दाफलकावरती धावा 43 लागल्यात आणि 44 धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे.
चला तर आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत एक माहिती येते का आपल्याला फक्त आता 2च मॅचेस शिल्लक आहेत, तर लवकरात लवकर आपण मॅचेस कंप्लीट करू. आज भारत पाकिस्तान जो सामना आहे तो भारत पाकिस्तान सामना बघण्यासाठी जे काय प्लॅन्स असतील ते रेडी ठेवा आणि 2 सामने संपल्यानंतर आपण लगेचच बक्षीस समारंभ देखील करणार आहोत आणि या स्पर्धेला मात्र आपण रजा घेणार आहोत. आज भारत पाकिस्तान आहे त्यामुळे आयोजक देखील सांगतात की घरी बसल्या बसल्या किंवा मित्रांसोबत जे प्लॅन असेल, आज संडेचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवसामध्ये भारत पाकिस्तान हा सामना तुम्हाला अनुभवायला मिळेल. जेवणाचा थोडासा ब्रेक घेतला जाईल, त्या जेवणाच्या ब्रेकमध्ये जेवण करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मात्र 2 मॅचेस जे राहिलेले आहेत ते आपण कंप्लीट करूया. बक्षीस समारंभही कंप्लीट करायचा आहे आपल्याला. चला तर ही मॅच झाल्या झाल्या जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि या मैदानावरती प्रत्येक माणसाला या ठिकाणी जेवणाची मेजवानी चाकायला मिळेल. जे प्रेक्षक असतील त्यांनाही सुवर्ण संधी आहे, तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. जे प्रेक्षक मायबाप आलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी, जी स्पर्धा पाहतात, जे खेळाडू आहेत, आमच्या सर्वांना मेजवानी असणार आहे जेवणाची. 44 धावा बनवायच्या 30 बॉलमध्ये. सचिन भोईर आलेत गोलंदाजी मार्कवरती. समोर प्रथम सुतार. चला पहिलाच बॉल मात्र चांगला फटका खेचलाय, रनआउटची संधी आहे. थ्रो जर व्यवस्थितरित्याने आला असता तर प्रथम सुतार बाद झाला असता. प्रथम सुतारची विकेट भरपूर महत्वाची होती. पहिल्याच बॉलवरती प्रथम सुतारला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले असते सचिन भोईर. थ्रो थोडासा अचूक पाहायला मिळाला. चला सचिन भोईर यांनी जर हॅट्रिक विकेट घेतली तर जयवंतजी भोईर यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या माध्यमातून. यावेळचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतोय, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. या बॉल वरती मात्र थांबून ठेवलाय फलंदाज सिद्धू कुंभार याला. सिद्धू कुंभार, अनिकेत तांडेल, जय पाटील, प्रथम सुतार. मोठी बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे, त्यामुळे शिरोडी 40+ टीमला विकेट घ्यावे लागतील. मेन कॅचेस आहेत, कॅचेस तुम्हाला प्रत्येक ज्या वेळेस संधी मिळेल कॅचेसची त्यावेळेस कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. सिद्धू कुंभार बॅटिंगसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतो. यावेळचा बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो, ऑफ स्टंपच्या बाहेर. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळेल. याही बॉलवरती रन मिळणार नाही. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो, डॉट बॉल आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत आणि 1 धाव खर्च केलेली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, खूप चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन भोईर मात्र प्रेशर निर्माण करत असताना समोरच्या टीम वरती. प्रथम सुतार यांची विकेट जर ती रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली असती ना तर या मॅचचा चित्र थोडंसं वेगळंच पाहायला मिळालं असतं. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय आणि हा मात्र षटकार कदाचित येतोय की काय. इट्स अ मॅक्सिमम. चेंडू सीमारेषा पार हा षटकार आला. नाराजगी व्यक्त केली सचिनजी भोईर यांनी, त्यांना माहिती होता हा महत्वाचा चेंडू होता. हे 2 बॉल भरपूर महत्वाचे होते. माझ्या ओव्हरमध्ये रन्स येणं हे मात्र आमचा जो पराभव आहे तो निश्चित करून जातील. शेवटचे 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती लागल्यात. काही हरकत नाही, जर विकेट आली तर मॅच मध्ये पुनरागमन करतील.
चा फटका मात्र चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. झेल झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस आम्ही सातत्याने म्हणतोय आणि या मॅच मध्ये आम्ही तेच सांगितलंय, ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल ना झेल पकडण्याची, त्या संधीचं सोनं करा. तुम्हाला प्रत्येक झेल हा भरपूर महत्वाचा असणार आहे. झेल ड्रॉप झालाय आणि अशा पद्धतीने जर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 40+ संघ खेळेल तर या स्पर्धेमध्ये त्यांना लवकरच रजा घ्यावी लागेल. टीमची धावसंख्या 9 बिनगडी बाद. अरे जितेश पाटील कालच स्पर्धेमधनं बाहेर गेले तुम्ही. आज कुठे मॅच आहे का? शो मॅच नाहीये. कुठे मॅच आहे? मुंबईला मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये मुंबईचे फटके बघितले आम्ही. चला मॅच कडे पुन्हा एकदा जाऊयात. आमचा मित्र परिवार शिरोणे गावामध्ये भरपूर मोठा आहे. त्याच कारणामुळे या मैदानावरती आणि या शिरोण्याच्या गावामध्ये ज्या ज्यावेळी स्पर्धा होते त्यावेळेस आम्ही आवर्जून स्पर्धा घेतो. कारण की या शिरोणे गावामध्ये आणि आमच्या नेरूळ गावामध्ये कॉमेंट्री करणं माझ्यासारखं एकसारखं. गोलंदाज तयार राकेश. यावरचा बॉल मात्र डिक्लेअर रिजन मध्ये. हर्षद जोशी यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी त्यांना 200 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. राकेशजी पाटील यांना. गोलंदाज तयार होतात. चला प्रथम सूत्र यांच्यासाठी. चला अतिश वारंगे यांच्याकडनं झाली आहे चूक. 22च्या माध्यमातून मिळेल 1 रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळेल 11 धावा. सचिन साऊ पंचांच्या भूमिकेमध्ये. सचिन साऊ मॅच संपल्यानंतर थोडासा आमच्याशी संपर्क साधा. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. यावरचा फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. यावेळचा फटका समोरच्या दिशेला. एलिव्हेशन कमी आहे आणि बॉल नोमॅन्स लहान मध्ये पडेल आणि अडवण्यामध्ये ते यशस्वी होतील. बाउंड्री लगत चेंडू हा चालला होता परंतु या बॉल वरती मिळेल 2 धावा मिळतील. चला महाराष्ट्राचे अर्ध दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही काल मानवंदना केली आणि या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आम्ही सुरुवात केली. प्रेक्षक मायबाप आणि जे आमचे शिरोणे गावातले जे समर्थक आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, हा चौकार आला. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 25. जे चाहते आहेत, जे प्रेक्षक वर्ग आहेत, जे मान्यवर आहेत, त्यांना आम्ही खऱ्या अर्थाने आवर्जून विनंती करू, जो छावा चित्रपट आला तो छावा चित्रपट तुम्ही आवर्जून पहा. संभाजी महाराज आणि त्या संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय त्याग केला आणि त्या संपूर्ण चित्रपटामध्ये आपल्याला दिसेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण संभाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी काय केलं अगदी कमीच लोकांना माहिती असेल. तर छावा चित्रपटाच्या माध्यमातून
संभाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते खऱ्या अर्थाने दिसेल. आणि आपलेच असतात जे पाठीवरती सुरेने मात्र वार करतात, चाकूने वार करतात. त्या चित्रपटामध्ये दाखवून दिलं. आणि ते चित्रपट तुम्ही पहा. आम्ही आवर्जून उल्लेख करतो त्या चित्रपटाचा, छावा चित्रपट. ज्या व्यक्तींना छावा चित्रपट किंवा चित्रपट पाहण्याची आवड नसेल त्याही व्यक्तींना आम्ही आवर्जून करण्यात विनंती करू का संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट जो आहे तो तुम्ही आवर्जून पहा. शिरोळे प्रीमियर लीग 2025. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये. इथून जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेमधनं बाहेर होईल. 25 धावा दाफलकावरती लागल्यात. 18 मध्ये बनवायच्यात 19. सिद्धू कुंभार 5 मध्ये खेळतोय 8 या धावसंख्येवरती. यावेळचा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. सिद्धू कुंभारला मात्र परतीचा रस्ता दाखवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. जगदीश बोर यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती सिद्धू कुंभारला तंबूचा रस्ता दाखवलाय. जगदीश भोईर याने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. कालच्या दिवसाचा हिरो अनिकेत तांडेल स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू आहे. चला यावेळचा फटका मात्र लाजवाब पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. षटकाराच्या बाहेर जाऊन प्रयत्न जरूर केला होता परंतु ते 6 धावाच मिळालेल्या असताना ऑफ स्पिन झाला थोडासा बॉल आणि त्याच्यानंतर मात्र पंच केला बॉलला. लाजवाब फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आलाय षटकार. 6 धावा. चला 16 मध्ये 13ची गरज. आता पुन्हा एकदा आडव्या बॅटने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फक्त एक सिंगल. आता फक्त 12 धावसंख्येची गरज असेल या मॅच मध्ये जयसाई टीमला. चला प्रथम सुतार. कालच्या दिवसामध्ये प्रथम सुतार संपूर्ण रात्र थोडासा बाहेर होता आणि सकाळी आल्या आल्याच मात्र पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी तो सज्ज झाला. 13 मध्ये बनवायचे 10 धावा. यावेळचा बॉल मात्र आपण पाहताय
1 रन मिळेल. आता समीकरण येणारे बॉल आहेत 12 आणि 12 मध्ये धावा त्यांना बनवायच्या आहेत. कदाचित 9 धावा बनवायच्या आहेत. चला तर आमचे जवानजी भोरी साहेब आहेत ते आम्हाला एक माहिती देतात. राजन काका आपल्याला दिसतात मिड ऑफच्या रिजनला जे क्षेत्ररक्षण करतात, जी तुम्हाला कॅप पाहायला मिळते त्यांच्या डोक्यावरती. ती कॅप स्पेशली ते थायलंडवरनं मागवतात आणि थायलंडला जे कोणी जात असतील त्यांना आम्ही विनंती करू की राजन काकांसाठी ही कॅप, त्यांना कॅप भरपूर सूट होते ही. आणि आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वयवर्ष 50 ओलांडल्यानंतरही 57 ओलांडल्यानंतरही मात्र क्रिकेटवरचं प्रेम राजन काका यांचं कमी झालेलं नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आले चंद्रकांत. चला तर ते शेवटचे गोलंदाज आहेत. 64 वयवर्ष ओलांडली आहे त्यांनी. चला प्रथम सुतार यांच्यासाठी हा बॉल आडवा बॅटने. प्रथम सुतार हे बॉल सोडणार नाही. चेंडू सीमारेषा पार, षटकार. आता धावा फक्त बनवायच्या आहेत 3. चला प्रथम सुतार यांच्यासाठी हा बॉल होता. चांगला फटका लगवला गेलाय आणि प्रथम सुतार यांचा संघ जय साई संघ मात्र पोहोचलाय क्वालिफाय नंबर 2 या राऊंड मध्ये. प्रथम सुतार यांच्या बॅटमॅनना आलाय 13 बॉल आणि 29 धावसंख्येची भारतात इनिंग. आणि आम्ही प्रेक्षकांना देखील विनंती करू, शिरोणे 40+ टीमचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी संकल्पना घेऊन आले की आमचा एक वेगळा संघ आम्ही निर्माण करू या शिरोणे प्रीमियर लीग मध्ये. आणि काय खेळ केलाय, घाम फोडला समोरच्या टीमला. वेल प्लेड टीम शिरोणे 40+. हार्ड लक. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. आणि जय साई टीम